नमस्कार. सप्टेंबर 2025 भारतीय मोटरसायकल बाजारासाठी हा महिना खरंच अविश्वसनीय होता. विक्रीत एकदम मोठी अनपेक्षित वाढ झाली. पण हे सगळं अचानक घडलं कसं? चला तर मग यामागची कारणं शोधूया. तर मुख्य प्रश्न हाच आहे की मोटरसायकलच्या विक्रीत इतकी मोठी उसळी आली तरी कुठून? या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर आकडा पाहूया. सप्टेंबर 2025 मध्ये टॉप 10 मोटरसायकलची विक्री किती झाली असेल? 11,01,572 युनिट. हो, इतका मोठा आकडा. ह्या एका आकड्यावरूनच बाजारात किती उत्साह होता याचा अंदाज येतो. आता ही वाढ नेमकी किती मोठी होती हे समजून घेऊया. मागच्या वर्षीच्या म्हणजे सप्टेंबर 2024च्या तुलनेत ही वाढ होती 6.99%. आणि फक्त आदल्या महिन्याशी तुलना केली म्हणजे ऑगस्ट 2025शी तर ही विक्रीचा आकडा खूपच मोठा होता. तर ह्या सगळ्या मोठ्या आकड्यांमागे एकच मोठं कारण होतं. एक असा निर्णय ज्याने बाजाराचं सगळं चित्रच पालटून टाकलं. आणि या गेम चेंजर निर्णयाचं नाव होतं GST 2.0. ही एक नवीन टॅक्स सिस्टम होती जी खास 350 सीसीपेक्षा कमी इंजिन असलेल्या मोटरसायकल्ससाठी 22 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात आली. आता फरक किती मोठा होता कल्पना करा. आधी 28% कर लागायचा, तो थेट 18%वर आला. म्हणजे सरळ सरळ 10%ची कपात. ही खूप मोठी गोष्ट होती. आणि याचा परिणाम काय झाला? अगदी बरोबर, सणासुदीच्या तोंडावर मोटरसायकल स्वस्त झाल्या. मग काय, लोकांचा खरेदीचा उत्साह आणखीनच वाढला आणि शोरूम्समध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली. पण या तेजीचा सगळ्यात जास्त फायदा उचलला कोणी? चला एक नजर टाकूया बाजाराच्या खऱ्या राजांवर. आणि यात सिंहाचा वाटा कोणाचा होता? अर्थात हिरो स्प्लेंडर. त्यांनी आपलं राज्य पुन्हा एकदा सिद्ध केलं. बघा, बाजारातला जवळपास 34.71% हिस्सा एकट्या स्प्लेंडरचा होता. त्यानंतर मग होंडा शाईन आणि बजाज पल्सरचा नंबर लागतो. आकडे पाहिले तर हिरो स्प्लेंडरने 3,82,000पेक्षा जास्त गाड्या विकल्यात. होंडा शाईन आणि बजाज पल्सरची कामगिरीही एकदम दमदार होती. विशेषतः पल्सरने तर वार्षिक वाढीत जवळपास 12%ची मोठी झेप घेतली. पण खरी गंमत फक्त सगळ्यात जास्त गाड्या कोणी विकल्या यात नाहीये, तर सगळ्यात वेगाने भरारी कोणी मारली हे पाहण्यात आहे. चला या शर्यतीतले खरे ब्रेकआउट स्टार्स कोण होते ते बघूया. आणि इथे एक आश्चर्याचा धक्का बसतो. विक्रीच्या यादीत 10व्या नंबरवर असून सुद्धा हिरो ग्लॅमरने टक्केवारीच्या वाढीमध्ये सगळ्यांनाच मागे टाकलं. आता ही वाढ किती होती ते ऐका. तब्बल 51.98%. जवळपास 52%. हे तर अविश्वसनीय आहे. खरंच याच्यासोबतच TVS अपाचे आणि बजाज प्लॅटिना यांनीही कमाल केली. त्यांनीही अनुक्रमे 28 आणि 25%ची जबरदस्त वाढ नोंदवली. एवढंच नाही, रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि बजाज पल्सर सारख्या मॉडेल्सनी सुद्धा डबल डिजिटमध्ये ग्रोथ दाखवली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कर कपातीचा फायदा जवळजवळ संपूर्ण बाजारालाच झाला. पण थांबा, या यशाच्या कहाणीत एक छोटासा ट्विस्ट आहे. सगळ्यांच्याच विक्रीत वाढ झाली नाही. एक अपवाद होता. चला पाहूया तो कोण होता. विचार करा, सगळीकडे विक्री वाढत असताना टॉप 10 मधली फक्त एकच मोटरसायकल अशी होती जिची विक्री कमी झाली. हे खरंच खूप आश्चर्यकारक होतं. आणि ती गाडी होती TVS रायडर. तिच्या विक्रीत 3.51%ची घट झाली. सप्टेंबरच्या संपूर्ण विक्री अहवालातली ही एकुलती एक निगेटिव्ह नोंद होती. पण TVSनं यावर लगेचच काम सुरू केलंय. त्यांनी नवीन रेडर 125 बाजारात आणलीय, ज्यात असे काही फीचर्स आहेत जे या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच आलेत. त्यामुळे ही घसरण तात्पुरती ठरू शकते अशी आशा आहे. तर मग या सगळ्या घडामोडीनंतर म्हणजे कमी झालेले कर आणि सणासुदीचा उत्साह पाहता एक प्रश्न मनात येतोच की भारतीय मोटरसायकल बाजारासाठी हे एका नवीन सुवर्णयुगाची सुरुवात तर नाहीये ना? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? धन्यवाद वीडियो पूरा देखने के लिए। मैं तुम्हारा डिजिटल दोस्त पावन कुमार सूर्यवंशी, बिजनेस ग्रोथ पार्टनर। मैं YouTube चैनल पे ऑटोमोबाइल इंडस्ट्री से रिलेटेड AI मार्केटिंग और बिजनेस ऑटोमेशन से रिलेटेड यूजफुल लेटेस्ट कंटेंट देते रहता हूं। इसलिए चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और अपने दोस्तों के साथ शेयर करें। हमने आपके लिए एक 360 डिग्री AI डिजिटल मार्केटिंग इकोसेटअप बनाया है। उसकी डिटेल इंफॉर्मेशन के लिए अभी हमसे संपर्क करें और अपने बिजनेस को AI और डिजिटल मार्केटिंग से कई गुना बढ़ाए अपना बिजनेस बढ़ाने के लिए। फिर मिलते हैं नए टॉपिक पे नए वीडियो में।